कला दर्पण न्यूज। टेंडर घ्यायला आलेल्या ठेकेदारांना धक्काबुक्की। उपरी नगर परिषदेत गुंडागर्दीचा कळस। वादग्रस्त ठरलेल्या 3 कोटी 20 लाखांच्या निविदा प्रक्रियेला आता आणखी एक गंभीर वळण मिळालं आहे। दिनांक 9 एप्रिल रोजी गुरुवारी विकास कामांसाठी टेंडर फॉर्म घेण्यासाठी आलेल्या काही ठेकेदारांबरोबर धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद बांधकाम विभागात टेंडर फॉर्म घेण्यासाठी आलेल्या ठेकेदारांना जाणीवपूर्वक अडवण्यात आलं। काही ठिकाणी त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। इतकेच नव्हे तर कार्यालयाचे दार बंद करून इतर ठेकेदारांना आत प्रवेशच दिला गेला नाही, असा गंभीर आरोप होत आहे। या संपूर्ण प्रकारामागे मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावं यासाठीच नियोजनपूर्वक वातावरण तयार करण्यात आले का, अशी शंका व्यक्त होत आहे। जर हे आरोप खरे असतील तर ही केवळ निविदा प्रक्रिया नसून थेट लोकशाही पद्धतीवर घाला असल्याचं मत व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे एवढा गंभीर प्रकार घडूनही नगर परिषदेचे मुख्याधिकारी मात्र यावर मौन बाळगून असल्याची चर्चा आहे। संबंधितांवर गुन्हे दाखल होणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे प्रशासन नेमके कोणाच्या बाजूने उभे आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत। दरम्यान या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा रंगली आहे। पारदर्शकतेच्या नावाखाली चाललेल्या या निविदा प्रक्रियेत जर अशा प्रकारे गुंडागर्दी होत असेल तर सामान्य ठेकेदारांनी न्याय कुठे मागायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे। उभे राहिलेले प्रश्न, टेंडर फॉर्म घेण्यासाठी आलेल्या ठेकेदारांना अडवले कोणी? बांधकाम विभागाचे दार बंद करण्यामागे कोणाचा आदेश? धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे का दाखल झाले नाही? मुख्याधिकारी अजूनही गप्प का? प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का? या घटनेमुळे उपरी नगर परिषदेत चाललेल्या निविदा प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही, अशी भावना ठेकेदार व नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। आता या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे। यातील सविस्तर पुढील भाग लवकरच।